दादा नमस्कार, काय नाव आपलं? संजय शिंदे. शिंदे दादा, हे गाव कोणतं? शिंदेवाडी. शिंदेवाडी. आता साधारणतः या गावात येताना मोठी कमान लागली, मोठं स्वागत कमान वगैरे होतं. गाव तर तुमचं छोटं आहे की काय लोकसंख्या? लोकसंख्या आमची 300. 300. आता कामं झालीत की या भागात काही? हो झालेत ना, विकास कामं काय झालीत? भरपूर झाले. बरं, आता कालच यात्रा झाली तुमच्या गावची. आता गावच्या यात्रेनिमित्त सगळे गावकरी जमलेले असतील. हो. मग आता निवडणुकीचं काय ठरलं का? मग गावकऱ्यांची चर्चा झाली का? नाही अजून निमित्तानं? नाही. जिल्हा परिषद पंचायत निवडणूक उमेदवार आले का तुमच्यापर्यंत गावात? हा सगळे आले सगळे, दोन्ही पक्षाचे. दोन्ही. आता काय आहे, या गावामध्ये काय अजून कामं होणं बाकी आहे? काम आता काय कामं चालू असतात, कामं मिळणारच आहेत. मग आता साधारणतः दोन्ही पक्षांचा आम्ही विकास विकास आहे का ग्राउंडला? आहे ना, विकास आहे ना. एकंदरीत काय गावामध्ये कौल कोणाच्या बाजूने? आता हे गाव पहिल्यापासून राष्ट्रवादीचंच आणि राष्ट्रवादी संघच राहणार. आता राष्ट्रवादीच्या मागं असं म्हणताय, पण साधारणतः नामदार दिलीपराव वळसे पाटलांची जी काय त्यांनी सांगितली आतापर्यंत कामं मी या भागात केली, पण ती सत्य परिस्थितीत खाली नाही ग्राउंड झाले ना. दिसतात ती कामं? हो हो. म्हणजे साधारणतः पण माझी जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांची या भागात कामं आहेत का? ते हो आहेत ना त्यांची. दुर्लक्ष केलं नाही आहे ना त्यांची. आता साधारणतः कालच साधारणतः 2-3 दिवसापूर्वी अजितदादांचं दुःखद अशी घटना घडली. त्यामुळं बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांनी आपल्या सभा रद्द केल्या. हो. BJPने रद्द केल्या. राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा सांगितलं आम्ही प्रचार करणार नाही. पण समोरच्या पक्षाकडूनही जाहीर सभा आज तालुक्यात पाहायला मिळतात. ह्याच्याकडे तुम्ही एक नागरिक म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून एक माणुसकीच्या दृष्टीने कसं पाहता? आता प्रचार तर केला पाहिजे ना, इलेक्शन म्हणलं होतं, दुसरा काय पर्याय काय त्याला? नाही, पण राजकीय संवेदनशीलता ही कुठेतरी जपली गेली पाहिजे का? नाही पण आता प्रचार बी केलाच पाहिजे ना, लोकांपर्यंत कसे पोहोचणार तुम्ही? नाही, ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्याला नाकारता येणार नाही. ही प्रक्रियेतून पुढे जावं लागेल. पण ह्या प्रक्रियेत करताना काही आपण आपल्यासोबत काही प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजे का? प्रोटोकॉल तर पाळले पाहिजे. आता इलेक्शन आहे, प्रचार तर केलाच पाहिजे ना. एकंदरीत आता तुम्ही म्हटलं की पूर्णपणे गाव राष्ट्रवादीचं पहिल्यापासून. का बरं गाव आणि का असं ठरवलं की पहिल्यापासून आपण राष्ट्रवादीची? आता एक विचाराची माणसं आहे तिथे जास्त. भांडणं दंड नाहीत गावामध्ये कोणाची काय, त्यामुळे व्यवस्थित आहे पहिल्यापासून गाव. राष्ट्रवादीची कामं आहेत म्हणून का पक्षाकडे म्हणून पहिलं तर आमदाराकडे? नाही, आमदारांकडून पाहून मतदान होतच ना, साहेबांकडे बघून. दादा काय नाव आपलं? सुधीर शिंदे. शिंदे. आता असं हे तुमच्या गावचे माजी सरपंच होते, ते म्हटलं की राष्ट्रवादीचं गाव आहे पूर्णपणे. काय सत्यता आहे त्या गोष्टी? आहे ना. का बरं का राष्ट्रवादीच्या पाठीमागे एवढे कामच तेवढं झाले नाही इथं. साधारणतः 1-2 कामं काही सांगता येतील? आता हे बघा, हे सभागृह आहे, अजून रस्ते आहे बा, ड्रेनेज लाईन आहे. हे कामं या भागात झाली? हे कारखान्यातून दिले साहेबांनी. कशासाठी? खंडोबा मंदिरासाठी. मग त्याचा फायदा आहे जे आता उमेदवार साहेबांनी दिलेत तुम्ही म्हणताय, त्यांना फायदा होईल का त्या गोष्टीचा? होणार ना, का नाही होणार? साधारणतः गावाचा जो कल आहे पूर्णपणे राष्ट्रवादीच्या बाजूनचा आहे. हो. काय नाव आपलं? कामचंद्र मारुती काळे. काय बाबा, आता निवडणूक लागली, काय ठरले? अजून काय ठरलं नाही आमचं. आता इथं गावात बऱ्याचशा फिरल्याच्या सगळं आम्ही राष्ट्रवादीचं गाव आहे आमचं. त्या असलं पण आमचं बी राष्ट्रवादीच होतं, पण शेवटी अजून आमचं काही ठरलेलं नाही. उमेदवार आले का तुमच्यापर्यंत? उमेदवार झाले. बरं, उमेदवार ओळखीचे आहेत का? आता काय मग अजून उमेदवार आले, अजून मग काय ठरायला काय शेवटच्या दिवसापर्यंत? ठर आता काय गावचं ठरते. बरं, तर गावची तर यात्रा होऊन गेली, सगळे एकत्र आले होते, काय ठरलं का आता यात्रेमध्ये? यात्रेत नाही काय ठरलं. बरं, मग आपल्या तुमच्या गावात काय कामं झालीत का? कोणाच्या माध्यमातून झाली? ते सगळं आमदाराच्या माध्यमातून. काय कामं झाली? सगळं हाल झाला, पाण्याच्या टाक्या झाल्या, नळाची सोय झाली, रोड झाली. आमदारांनी एवढी कामं केली, मग आमदारांनी दिलेले उमेदवार माग राहसाल का तुम्ही उभं? राहतो तर मग आमदार कसं काय निवडून येतो? नाही ना, आमदारांनी खाली उमेदवार दिले आता जिल्हा परिषद पंचायत समितीला. बघू आता मग आता काय होईल ते. मग आमदारांना नावून शब्द नाही तुमचा शिंदेवाडीकरांचा? नाही, अजून शब्द नाही कोणाला. बरं, अजून काही कामं राहिलीत का की बाबा आमदारांच्या माध्यमातून झाली पाहिजे ती? होतील ना, तर राहिलेली होतील. काय राहिली? अजून बोच आहे.